आहोत 4ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4. काय आहे 4ची कसोटी? सर्वांना मी लिहून देत आहे, सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. पुन्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्हाला समजत नसेल किंवा येत नसेल तर ती तुम्ही विचारून घ्यायची. ठीक आहे. चला आता 4ची कसोटी काय आहे ती आधी समजून घ्या. तर 4ची कसोटी किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, तर आधी मराठीतून लिहून देतो आणि नंतर इंग्लिश मध्ये देतो. ठीक आहे. ज्या संख्येच्या एक दशक स्थान होणाऱ्या संख्येला, इकडे लक्ष दे रे, माझ्याकडे लक्ष दे, मी त्याच्यापेक्षा एकदम सोपे येतो. शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातो. किंवा तेथे डबल शून्य असेल. काय असेल? डबल शून्य असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने, तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने पूर्ण भाग जाईल. ठीक आहे. लक्षात येते काय सांगितलं? इंग्लिश मध्ये लिहून घ्या. इफ गिवन नंबर लास्ट 2 डिजिट, इफ गिवन नंबर लास्ट 2 digit is divisible by 4, is divisible by 4 or their double zero, then the number is divisible by 4. Then the number is divisible by 4. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, 68,912, 68,912. बघा ह्या नंबर मध्ये लास्ट 2 डिजिट काय आहे सांगा रे मला. 12. मग मला एक सांगा, 4च्या टेबल मध्ये 12 येतो का? येतो ना. मग तुम्हाला हा संपूर्ण नंबर डिवाइड करायची गरज नाही, फक्त त्याचे लास्ट 2 डिजिट बघा. लास्ट 2 डिजिट जर 4 ने डिवाइड होत असतील तर समजून घ्यायचा तो पूर्ण नंबर 4 ने डिवाइड होईल. आलं का लक्षात सर्वांना? एकदम सिंपल टेस्ट आहे. आणि ज्यांना नाहीच समजलं त्यांनी असा मस्त जमदडे सरांचा काढायचा, त्याच्यामध्ये 12 लिहायचा, 4चा टेबल म्हणायचा. बघा 4 3 जा 12 होतात, 12 मधून 12 लेस करा, झालं आपलं उत्तर. गेला का नाही बाकी शून्य आली, म्हणून ह्या संपूर्ण संख्येला काय होणार, तर 4 ने हा नंबर डिवाइड होईल. आलं लक्षात सर्वांना? काही अवघड आहे का? समजत आहे का? तर आधी लिहून घ्या टेस्ट सर्वांनी. आणि एक लक्षात ठेवा, जर कोणाला टेस्ट लिहिण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी जर कोणाला वेळ लागत असेल तर मी तुम्हाला याची पीडीएफ सुद्धा पाठवत असतो. तर ती पीडीएफ तुम्ही पीडीएफ मधून जर कोणाचं काही राहिलं तर नंतर लिहून घेत चला. ठीक आहे. व्हेरी गुड. चला कोण राहिलंय का? ओके. चला मग मी आता अजून एक उदाहरण देणार आहे. बोला काय 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 आम्हाला सोडवायला उदाहरण. हो देतो आहे. ते
सेकंड एक्झाम्पल हे आहे तुमच्या समोर 45,928. बघा बरं हा नंबर 4 ने डिवाइड होतो की नाही? यस सर होतो. यस सर होतो. ठरवलं हा नंबर 4 ने डिवाइड होतो. यस सर. अरे कसं ओळखलं पण तुम्ही हा नंबर डिवाइड होतो हे? लास्ट हा. टू डिजिट 4 ने डिवाइडेड होतात. लास्ट टू डिजिटला 28 लास्ट टू नंबर ते जे फोरच्या टेबल मध्ये होते ते डिवाइड होता. डिवाइडेड होता म्हणून लास्ट टू नंबर 4 ने डिवाइड होतात. व्हेरी गुड. तुम्हाला काय सांगितलेलं आहे? बघा. 28. यस यस व्हेरी गुड. बघा इकडे लक्ष द्या हा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी लक्षात ठेवा काय करायचंय तुम्हाला बघायचे नंबरचे लास्ट टू डिजिट. या ठिकाणी हा नंबर जो आहे 45,928 या नंबर मध्ये लास्टचे टू डिजिट बघा काय आहे 28. जर तुम्हाला 4चा टेबल येत असेल तर त्या 4च्या टेबलमध्ये 28 हा 4 ने डिवाइड होतो का नाही बघा. 4 7 20 होतात बरोबर. म्हणजे इथे आपला रिमाइंडर 0 येतोय बरोबर आहे की नाही? म्हणून हा जो काही संपूर्ण नंबर आहे ना हा सुद्धा 4 ने काय होईल डिवाइड होईल. आलं का लक्षात सर्वांना? यस हो सर. हे आहे थर्ड एक्झाम्पल तुमच्या समोर. तुम्ही मला सांगायचंय हा नंबर डिवाइड होईल किंवा नाही. यस यस सर. यस सर. होईल सर. लक्षात ठेवा मी तुम्हाला काय सांगितलं होतं कुठलाही नंबर डिवाइड होतोय की नाही हे बघण्यासाठी एकदम सिंपल त्या नंबरच्या युनिट सॉरी मी असं सांगितलंच नाही की युनिट आणि टेन्स प्लेस बघा. मी काय सांगितलं लास्ट टू डिजिट बघायचे. लास्ट टू डिजिट काय येत आहेत रे इथे 0 येतोय का नाही? म्हणून हा नंबर काय होणार 4 ने डिवाइड होईल. आलं का लक्षात सर्वांना? चला पुढचा नंबर आहे हा तुमच्या समोर. सांगा बरं हा नंबर 4 ने डिवाइड होईल का? बघा या नंबरचे लास्ट टू डिजिट जे आहे या नंबरचे लास्ट टू डिजिट काय आहे तर लास्ट टू डिजिट आहे आपले 08. काय आहे 08 म्हणजे आपल्या टेबलमध्ये 8 येतो का नाही 4च्या टेबलमध्ये 4 टू द 8 करायचा बघा. 8 मधून 8 गेला 0. आलं का लक्षात? अरे येतंय का लक्षात? हो सर. हो सर. चला आता मला सांगा हा नंबर डिवाइड होतो का 4 ने? बघूया किती जणांना जमतोय. हो सर. हो सर. अरे अति घाई करणारे विद्यार्थी तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे आधी करा. नुसतं पोपटपंची करू नका किंवा अंदाजपंचे गोळे आणू नका. आपल्याला स्वतः करून बघायचंय. हा नंबर डिवाइडच होत नाही कसं काय तुम्ही म्हणताय हो सर हो सर? हा टाइमपास चाललाय का आपला क्लास? म्हणजे करून बघायचं नोटबुक मध्ये लिहिलं पाहिजे. अजिबात नुसतं बसायचं नाही. होला होता अजिबात करायचं नाही. आपण स्वतः करून बघायचं. मी तुम्हाला आधीच सांगितलंय पेपर मध्ये तुम्हाला इथे स्वतः सोडवायचंय. हे पोपटपंची चालणार नाही. नुसतं पाठांतर करायचं नाही नुसतं बघायचं नाही. आधी बघा ना हे लास्ट टू डिजिट काय आहे. या ठिकाणी 94 हा नंबर आहे. 94 डिवाइड होतो का बघा ना जरा 4 ने. हा 4च्या टेबल मध्ये येतो का 94? नुसते हो सर करता होतो का डिवाइड? नो. मग कसं काय हो सर म्हणत होते तुम्ही? अरे लक्षात ठेवा घाई नाही करायची. आपल्याला बघायचंय काय सांगताय सर ते जरा समजून घ्यायचंय. मी तुम्हाला आधीच सांगितलं इथे स्पर्धा परीक्षा आहे. हा जो क्लास आहे हा स्पर्धा परीक्षेचा आहे. तुमचा पाठांतराचा क्लास नाहीये. पाठ करून उत्तर अजिबात चालत नाही. इथे समजून उत्तरच लिहायचे तुम्हाला. प्रश्न काही पण विचारला जाऊ शकतो. बघा इथे काय सांगितलंय 4च्या टेबलमध्ये बघा 94 येत नाही पण आपल्याला काय करायचंय याला डिवाइड करून पहा. 4 टू द 8 होतील. 9 मधून 8 रिमेन मायनस केले तर 1 रिमेन राहतो. वरतून कॅरी आला 4 आणि मग 4 3 जा 12 होतील. बघा बरं आता रिमाइंडर किती राहतोय 2 रिमाइंडर राहतोय का नाही? राहतोय का?
हो सर. आपल्याला काय पाहिजे, रिमाइंडर राहायला पाहिजे का किंवा बाकी राहिली पाहिजे का? नाही सर, नाही नाही राहायला पाहिजे. मग इथे बाकी राहते, त्यामुळे आपला हा नंबर जो आहे हा नंबर 4 ने डिवाइड होणार नाही. आलं का लक्षात? कळतंय का? अंदाजे उत्तर लिहायचे नाही, कोणत्याच परिस्थितीत नाही लिहायचे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत उत्तर लिहिताना ही लक्षात ठेवायचं की आपण जे उत्तर लिहितोय की आपण जे सांगतोय ते आपल्याला सोडवूनच सांगायचं आहे, असं उत्तर द्यायचं नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन हा तुमच्या समोर, बघूया कोण करेक्ट उत्तर देत आहे. चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं, असं सांगायचं नाही अजिबात कोणी. मी माईक म्यूट ठेवणार आहे. हा नंबर आहे तुमच्या समोर आणि उत्तर तुम्ही द्यायचे. चॅट बॉक्स तुम्हाला माईक म्यूट करतोय मी सध्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जॉईंट होताना सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, हे जे काही जे कोणी असेल, आता सध्या डेमो लेक्चर चालू आहे त्याच्यामुळे काही नाही, पण हे जे काही जॉईंट होणारे आहेत यांनी लक्षात ठेवा, हे जे काही नंबर टाकलेलं आहे, नाव टाकलेलं आहे, हा मोबाईल नंबर कोणाचा आहे यांनी लक्षात ठेवायचं की इथे आपलं स्वतःचं नाव टाकायचं, मुलाचं नाव पाहिजे ना. दुसरे कोणाचं असेल तर मी जॉईन करणार नाही पुढच्या वेळेस पासून. ठीक आहे. त्यानंतर हे कोणी इंटेल हे पण जे कोणाचा असेल मोबाईल, त्यांनी लक्षात ठेवा इथे जॉईंट होतानाच तुम्हाला तिथे झूम मध्ये विचारलं जातं नाव, तर तिथे तुमचं स्वतःचं नाव टाकायचं, मोबाईल नंबर नाही ठेवायचा इथे. ठीक आहे. तुमचं पूर्ण नाव टाकायचं, पूर्ण व्यवस्थित नाव. हे बाई रिअलमी कोणाचं आहे ते लक्षात ठेवा. हे असे मोबाईलचे नाव नाही दिसले पाहिजे मला, नाही तर मी क्लासमध्ये एंट्री देणार नाही, एक्झिट करून टाकेल. हा, मला व्यवस्थित नाव दिसलं पाहिजे. कोणी ना उत्तर दिलंय मग मला कळतं. ठीक आहे. आता इथं तुम्ही जॉईन झाले ना, तुमच्या नंबरवर जायचं आणि इथे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे रिनेम एक ऑप्शन येतो बघा खाली, या रिनेमवर क्लिक केलं का तुमचं नाव तुम्हाला टाकता येईल. ठीक आहे. लक्षात ठेवा कोणी असेल ते. चला चॅट बॉक्स मध्ये उत्तर आलेले आहे, बघूया भाग जातोय का नाही. ओके, नो म्हणतायत, भाग जात नाही. वा वा वा, छान शिकले आता. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. मी आता करेक्ट उत्तर दिले, आता मला व्यवस्थित विद्यार्थी दिसत आहे. समजलं का सर सर्वांना? अजून द्या हो सर. देतो. लक्षात ठेवा लास्ट 2 डिजिट. ऐका माझं, आता मी ज्यावेळेस बोलत असलं का मध्ये मध्ये बोलायचं नाही. इथे बघा, ज्यावेळेस इथे नंबर दिलेला आहे 66, सगळ्यात महत्वाचं आहे डिवाइड करताना आधी बघून घ्यायचं फोरच्या टेबल मध्ये 66 येतो का. कसं करणार, 4 1 4, 6 मधून 4 मायनस केले तर इथे 2 रिमाइंडर राहतो आणि इकडे वरतून कॅरी 6 आला तर 4 8 जा 20, सॉरी 4 6 जा 24 होतो, बरोबर. आणि इथे पण रिमाइंडर 2 राहतोय, म्हणून हा नंबर सुद्धा आपला काय होणार नाही, 4 ने डिवाइड होणार नाही. आलं का लक्षात? हो सर. हो सर. हो सर. चला पुढचा नंबर सांगा बरं, डिवाइड होतं की नाही 4 ने. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं. काय झालं, रिजॉईन कर मग क्लास परत. बाकी सर्वांना स्क्रीन दिसते ना? यस. हो सर. ओके. सर अजून द्या ना. अरे आधी हे तर सोडव. सोडवलं. सोडवलं. ओके. चला बघा बरं तुमचं उत्तर करेक्ट आहे का नाही, चॅट बॉक्स मध्ये आपण आधी चेक करूया. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, राम अरे तू नाही का म्हणतोय, का डिवाइड होत नाही रे तुझा राम? कृष्णा तुझा पण डिवाइड नाही होत का? रश्मित तुझा पण होत नाही का?
अर्णव, अरे तुम्ही डिवाइड केलं का रे? 76 ला 4 ने डिवाइड केलं का? बघा बरं. 4 1 जा 4, 19 नंबरला 4 1 जा 4, 7 मधून 4 मायनस केले, राहिले किती? 3 राहिले का रिमेन? कॅरी किती आला? 6 आला. 4 च्या टेबल मध्ये किती येतो? 4 9 जा किती? 36. मग जर इथे रिमाइंडर 0 राहतोय तर तुमचा नंबर डिवाइड नाही होणार का? सांगा पटकन. होईल डिवाइड होईल ना? होईल भाग जाईल ना? होईल सर. मग तुम्ही नाही का म्हणता? कळतंय का नाही कळतंय? कळतंय सर. ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा. आता नीट लक्ष देऊन उत्तर द्या. आवाज म्यूट. घरात आवाज येत असला का आपला आवाज म्यूट करायचा. एकदम सिंपल. हा मॅनर्स सगळ्यांनी पाळायचा. कारण लक्षात ठेवा, तुमच्या घरातलं जे काही असेल बॅकग्राऊंड म्युझिक ते सगळं क्लासमध्ये रेकॉर्डिंग होतं. आलं का लक्षात? सो त्यामुळे आवाज म्यूट ठेवायचा. या संख्येत किती मिळवल्यास? कमीत कमी घेऊया आपण. कमीत कमी किती मिळवल्यास? तिला 4 ने भाग जाईल. Which minimum number add in 12,350, then the number divide by 4. सर ऑप्शन ऑप्शन तेच आपले 1 2 3. कसं सोडवणार? आधी डिवाइड करा 50 ला. 50 डिवाइड होतो का रे 4 ने? व्हेरी गुड अभिनव. बघा, 4 1 द 4, 5 मधून 4 मायनस करा, रिमेन राहिला 1 आणि वरतून कॅरी आलाय 0. आता 4 टू द 8, 10 मायनस 8, रिमाइंडर राहिलाय 2. बघा, जो रिमाइंडर राहिलाय तुम्हाला तो नंबर डिवाइड झाला पाहिजे. म्हणजे ह्या 2 मध्ये पुन्हा 2 जर तुम्ही ऍड केले तरच तो नंबर डिवाइड होईल का नाही? म्हणजे तुमचा आन्सर काय असणार? तर ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल की त्यामध्ये 2 ऍड करावं लागेल. सूत्र कोण दिलंय? सर्वात फास्ट उत्तर. ओके, तुला लगेच अभिनवच आहे माझ्या मते, आय थिंक. बघूया आपण, लगेच सांगतो तुला. सर्वात फास्ट उत्तर देणारे कोण आहे? ओके, सर्वात फास्ट उत्तर सार्थकने दिले. सार्थक, नंतर ज्ञानराज, नंतर अभिनव. ओके, हे पण उत्तर करेक्ट होतं. 6 काय तसं चुकलेलं नाहीये. पण मग कृष्णाने पण दिलेलं उत्तर चुकीचं नाही, प्रजितने दिलेलं पण उत्तर चुकीचं नाही. पण आपल्याला स्मॉलर नंबर पाहिजे होता, जो माझ्या ऑप्शन मध्ये फक्त 2 होता. ठीक आहे, तुमचं उत्तर चुकलं नाही बरं का. तुम्ही पण उत्तर बरोबर दिलंय. फक्त काय, आपल्या ऑप्शन मधलं उत्तर आपल्याला पाहिजे होतं. ठीक आहे, ओके. लक्षात आलं ना सगळ्यांना? हो सर. कोणी असं आहे का ज्याला नाही समजलं? सर मला बोला. नाही समजलं. नाही समजलं. बघ, तुला प्रश्न काय विचारलेला आहे? 12,350 या संख्येत कमीत कमी किती मिळवले तर त्याला 4 ने पूर्ण भाग जाईल. जर आपण, आपली कसोटी काय सांगते की 4 ने भाग जायचा असेल तर त्याचे लास्ट 2 डिजिट बघायचे. म्हणजे शेवटच्या 2 अंकांना काय झालं पाहिजे? 4 ने तो नंबर डिवाइड झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही?
मग आता या ठिकाणी लास्ट 2 डिजिट किती आहे, सॉरी हा जो नंबर आहे याला जर आपण डिवाइड केलं तर काय होतं, तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या नंबरला तुम्ही जर डिवाइड केलं तर तुमचा 2 रिमाइंडर राहतो, म्हणजे बाकी 2 उरते का नाही. आपल्याला नंबर मध्ये बाकी उरायला नको, बरोबर आहे की नाही. जी बाकी उरते तिच्यामध्ये किती मिळवले तर तो नंबर 4 ने डिवाइड होईल. तर बघा या 2 मध्ये जर 2 घेतले तर 4 होईल का नाही आन्सर, आणि मग 4 डिवाइड होईल का नाही, 4च्या टेबलमध्ये 4 येतो का नाही. म्हणून आपलं उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 2. म्हणजे या नंबर मध्ये जर टू ऍड केले तर तुमचा नंबर काय होईल, 12,352 होईल. आणि मग हा नंबर काय होणार आहे, तर हा नंबर जो तयार होणार आहे हा नंबर 4 ने डिवाइड होईल, कारण 52 बघा 4च्या टेबलमध्ये येतो. आलं का लक्षात. मग तुम्ही मला सर 4 10 जा 50 होतात, तुम्ही 52 येतो कसं काय म्हणताय, तर 4चा टेबल जर 4 मल्टिप्लाय 11 12 असं पुढे करत करत गेलात तर बरोबर तुम्हाला 52 पण बघायला भेटेल. कळलं का. 30 नंबरला. हा बरोबर, 4 मल्टिप्लाय 13 केलं की बरोबर तुम्हाला 52 भेटेल बघायला. ठीक आहे. सर थांबा 2 मिनिट. थांबलोय मी, कुठेच नाही चाललोय बरं का. सर पीडीएफ शेअर करता ना तुम्ही. मग काळजीच करू नको. सर सोडायला ना. ओके, सोडवायला देऊ. हा समजलाय का प्रश्न. यस सर. हो सर. ओके. द्या ना अजून. हा एक अजून द्या ना. एक अजून देऊ. ओके, हे काय लगेच देतो. तू म्हणते ना मग लगेच देतो, काळजीच करू नको. हे बघ, हे उदाहरण आहे, गरमागरम उदाहरण तुमच्यासाठी तयार. उदाहरण हे आहे तुमच्या समोर, फक्त तयार करतो त्याला कमीत कमी 24,338 नाही 38 नाही 39 घ्या. घ्या उदाहरण आहे हे तुमच्या समोर 24,339 या संख्येत कमीत कमी किती मिळवल्यास तिला 4 ने पूर्ण भाग जाईल. Which minimum number add in 24,339 then the number divide by 4. व्हेरी गुड. चला सर्वात फास्ट उत्तर येत आहेत बरं का, बघा तुमच्या समोर. वा 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 वा, छान 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 छान, व्हेरी गुड. सर्वात फास्ट उत्तर अभिनव, नंतर सार्थक, ईश्वरी, कृष्णा, प्रजित, ओ वा वा, आदित्य, धनराज, ओके, वेदिका, स्वरूप, आरोही, अर्णव, राम, वा वा, छान छान छान, एकदम मस्त. सार्थक, समीक्षा, ओवी, अथर्व, वा वा, छान. लक्षात आलं का सर्वांना. यस सर. यस सर. कोणी असं आहे की ज्याला नाही समजलं. परत सांगा. हा द्या. बोला बोला, कोणाला नाही समजलं, बाकीच्यांनी आवाज म्यूट ठेवा रे. हा, कोणाला नाही समजलं. मला आराध्या. आराध्या, तुला नाही समजलं. आराध्या बघ काय करायचं सांगितलंय की इंग्लिश मध्ये सांगू की मराठीत सांगू. मराठीत. मराठीत. बघ तुझा नंबर काय दिलाय, 24,339. तुला सगळ्यात आधी काय सांगितलंय, या संख्येत कमीत कमी किती मिळवले म्हणजे काय द्यायचं, ऍड करायची, बेरीज करायची की नाही आपल्याला. मग आपला नंबर बघ, आपली कसोटी काय सांगते की 4 ने भाग द्यायचा असेल तर त्याच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे. मग आता याच्यातले लास्ट 2 डिजिट काय सांग बरं. 39 आहे का. 39 आहे ना. तर बघ या ठिकाणी तुला काय करायचंय, याला 4 ने डिवाइड कर. 4 9 किती होतात, 36 होतात. बघ रिमेन किती राहिला तुझा, 3 राहिलाय की नाही, हा बाकी राहिलाय. मग यामध्ये तू किती ऍड केले तर हा नंबर 4च्या टेबल म्हणजे ऍड केल्यानंतर जो काही नंबर असेल तो 4 ने डिवाइड होईल, सांग बरं. कमीत कमी मिनिमम किती ऍड करावं लागतील तुला त्याच्यामध्ये. 37. जर तू ऑप्शन नंबर फर्स्ट घेतला, 1 ऍड केला याच्यामध्ये बघ, तर तुझा नंबर 4 होईल का नाही, आणि 4च्या टेबलमध्ये 4 येईल का नाही ग. येतो. आराध्या, 4च्या टेबलमध्ये 4 येतो का. हो.
म्हणून तुझं उत्तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. कळालं का? म्हणजे जर आपण याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 ऍड केला, 4 ऍड केला, तर तुझा नंबर होईल 24,340 आणि 4च्या टेबलमध्ये 40 येतो का नाही? येतो. मग संख्या 4ने डिवाइड होईल का नाही? होईल. कळालं का आता? हो सर. एक मायनस द्या ना. चला अजून एक गरमागरम मस्तपैकी पटकन उदाहरण देतो. सगळे तयार का? सगळेजण तयार का? चला येस आता सर. एकदम सोपं उदाहरण देतो बरं का. बघूया किती जणांच्या खरंच डोक्यात घुसतंय. एकदम सोपं उदाहरण आहे. नीट लक्ष देऊन उत्तर द्या बरं का. बघू सर्वात फास्ट उत्तर कोण देतंय. सर आवाज येत नाहीये. नाही काय सांगतोस? आली आता आली. कोण आली? आवाज आला होय. मी म्हटलं क्लासमध्ये कोणी नवीन कोणी आलं काय? चला सांगा मग पटकन. आता बघूया चॅट बॉक्स मध्ये किती जणांचं उत्तर येतंय. एकदम सिंपल आणि सोपा प्रश्न दिलाय बरं का. वा वा. चला बघूया. माईक वर नाही सांगायचंय, डायरेक्ट चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. बघूया कोणाला फास्ट उत्तर येतंय. मला पण कळेल ना कोण उत्तर देतंय, कोण नुसतंच क्लासमध्ये बसलंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे प्रश्न तुम्हाला दिले जातात ते प्रश्न सर्व नोटबुक मध्ये राईट करायचे. नुसतं बघायचं नाही मोबाईलकडे. नोटबुक करायची एक चांगली मोठी 200-300 पानी एक रेगी आणि त्याच्यामध्ये मस्त लिहायचं. 1 लाईन नोटबुक मध्ये जे काही दिलं जातं रोजच्या रोज तो अभ्यास होमवर्क मस्त रोज लिहायचा. नाही समजलं तर प्रश्न मला विचारायचा, फोन करून विचारला तरी काही अडचण नाही. आलं का लक्षात? आपल्याला प्रत्येक प्रश्न यायलाच पाहिजे एवढं लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय तुमची सुटका नाही. चला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो काही नंबर आहे याचं उत्तर किती जणांनी दिलंय आधी आपण चेक करूया. वा वा वा, सर्वांचं उत्तर येईल दिसतंय बरं का. ओके. अरे काही जणांनी 0 का उत्तर दिलंय? तुम्हाला ऑप्शन मध्ये 0 कुठे दिसतोय रे? 0 कुठे रे? तुमच्या ऑप्शन मध्ये 0 आहे का कुठे? अंशिका 0 आहे का ऑप्शन मध्ये? प्रस्मित 0 आहे का? प्राजक्ता 0 आहे का ग? वेद 0 आहे का आपल्या ऑप्शन मध्ये? आराध्या, अभिनव, ओवी. अरे प्रश्न काय विचारला जातोय त्यावर मी तुम्हाला आधीच काय सांगितलं, तुम्ही प्रश्नच नीट बघत नाही. त्याचे हा परिणाम आहे. अति घाई संकटात नाही. ऑप्शन मध्ये 0 नाही तरी आपण उत्तर काय देतोय? 0. वा वा वा. काय मस्त लक्ष आहे क्लासमध्ये, आहे ना? आहे का रे, तुमचं लक्ष आहे का? 0 आन्सर देणारे तुमचं लक्ष आहे का? बोला. प्रश्न काय विचारला होता? सर मी नंतर पाठवलं होतं. हो ना, म्हणजे तुम्ही याच्या आधी तुमचं क्लासमध्ये मग एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ज्यावेळेस पण प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपल्या प्रश्नामध्ये दिलेले ऑप्शन बघा ना. इथे ऑप्शन काय 0 कुठेच दिलेलं नाही तरी तुम्ही काही जणांनी 0 दिलाय. असं नाही करायचं, प्रश्न बघायचा. बघा आपली कसोटी काय सांगते, संख्येच्या शेवटी डबल 0 आला तर तो नंबर 4 ने डिवाइड होतो. अरे जर हा नंबर 4 ने डिवाइड होणार आहे तर परत आपल्याला त्याच्यामध्ये 4च ऍड करावं लागेल ना. जसं नाही का 4च्या टेबलमध्ये बघा 4 नंतर 8 येतो, बरोबर. परत 4 ने डिवाइड होणारा नंबर बघायचा असेल तर आपल्याला त्यात परत 4 ऍड करावं लागेल, म्हणजे आपला नंबर 12 होईल. परत त्यात 4 ऍड केला तर 16 होतो. सेम ऍज इट इज तुमचा नंबर जर तुम्हाला डिवाइड करायचा असेल तर त्यामध्ये 4च ऍड करावं लागतील. कळलं का? काही करायची नाही. म्हणून सांगितलं होतं प्रश्न खूप सोपा आहे, पण उत्तर लक्ष न दिल्यामुळे चुकलं काही जणांचं. बाकीच्यांनी बरोबर सोडवलंय बरं का, त्यांचं हार्दिक अभिनंदन. चला पुढचा प्रश्न बघण्याआधी आपल्याला बघायची पुढची कसोटी. सर्वांनी व्यवस्थित लिहा, नाव टाका.
5ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5. लिहा व्यवस्थित, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5 म्हणजे मराठीमध्ये 5ची कसोटी. एकदम सिंपल आहे. कुठल्याही नंबरला 5ने भाग द्यायचा असेल, 5ने डिवाइड करायचं असेल तर फक्त एवढं बघा, काय, इफ द नंबर unit place have 0 or 5, then the number is divided by 5, is divisible by 5. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी किंवा ज्यांना एकक स्थान लक्षात नसेल ठेवायचं त्यांनी असं जरी म्हटलं, शेवटी 0 किंवा 5 आला किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जाईल. ठीक आहे, एकदम सिंपल. एवढी सोपी कसोटी लक्षात ठेवा. कुठलाही नंबर असो, त्याच्या आधी काय नंबर आहे आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाही. फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरणार्थ बघा, 58,325 शेवटचा अंक काय आहे? 5. अजून एक उदाहरण घेऊ, 29,900 किंवा 490. युनिट प्लेस बघा, 5 आहे ना, मग हा नंबर काय होणार? 5ने डिवाइड होणार. 35600 युनिट प्लेस बघा, काय आहे? 0 आहे. शेवटचा अंक 0 आहे का नाही? हा नंबर काय होणार? डिवाइड होणार. कशाने? 5ने. ठीक आहे, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला किंवा शेवटी 5 आला, समजून घ्या तो नंबर डेफिनेटली डिवाइड होणार 5ने. समजलं का सर्वांना टेस्ट? फक्त लास्ट डिजिट बघायचं. बोला बोला. आम्ही बॉक्सच्या नोटबुक मध्ये लिहिलं तर चालेल का? कुठल्या नोटबुक मध्ये? बॉक्स मॅथची नोटबुक मध्ये त्याच्या लिहिलं तर चालेल का? मॅथच्या म्हणजे कोणत्या पण लिहा, काही अडचण नाही. फक्त बॉक्सच्या काय अडचण नाही, लिहिलं तरी चालेल. पण आता तुम्ही मोठे झाले ना, जे 3री 4थीचे असतील त्यांनी लिहिलं तर काही अडचण नाही, पण शक्यतो एकेरीवर लिहायची सवय करा. ठीक आहे, सर परत एकदा सांगा ना. ओके प्रांजल, सांगतो. बघ, आपली टेस्ट काय सांगते, कुठलाही नंबर असो त्या नंबरचे फक्त तुला लास्ट डिजिट बघायचा. लास्ट डिजिटला फक्त 5 और 0 यांच्यापैकी कुठलाही नंबर असला ना तर तो नंबर 5ने डिवाइड होतो. ठीक आहे, फक्त युनिट प्लेस बघ. सपोज नंबर आहे 58,325. नंबर युनिट डिजिट किंवा शेवटचा अंक काय सांग बरं याच्यात? 5. मग आपला नंबर काय आहे? हा 5ने शेवटी 5 आला तर आपला नंबर काय होणार? डिवाइडच होणार. कळलं का? हो. चला, अजून कोणाला काय अडचण? नाही. समजलंय का? देतो एकदा हे लिहून घ्या. टेस्ट लिहा सर्वांनी. ओके, अंशिका तुला नाही कळालं का? नाही सर. हे बघ, एकदम सिंपल आहे. तू मला एक नंबर सांग कुठलाही. अंशिका कुठलाही? 59645. बर, या नंबरचा लास्ट डिजिट काय ते सांग बरं. 5. मग आता आपल्याला हा नंबर 5ने डिवाइड होतोय की नाही हे कसं ओळखायचं? तर याचा शेवटचा डिजिट बघायचा, लास्ट डिजिट. हा डिजिट काय सांग बरं. बघ,
या ठिकाणी बॉक्समध्ये जो शेवटचा डिजिट आहे ना, हा जर तुझा 0 और 5 असेल, 0 किंवा काय असेल 5 असेल, तर डेफिनेटली तो नंबर कशाने डिवाइड होणार? 5 ने. कळलं का? म्हणजे त्याचा रिमाइंडर 0 असेल. एवढं सिंपल. कळालं का? अजून कोणी असं आहे की ज्याला नाही समजलं? बोला, त्याने बोला. दुसऱ्यांचं नका बघू, आपण आपलं बघायचं. ठीक आहे, समजलं का सर्वांना? ओके. चला आता पुढे बघा, उदाहरण देतो तुम्हाला, मग तुम्हीच सांगायचंय. हा, बोला. काय? हो हो, चॅट बॉक्स मध्ये टाका. चॅट बॉक्स मध्ये टाका. टाकलं मित्र टाकलं. कस काय? बरोबर आहे तुझं. का चुकलंय? एकदा नीट बघून घे. प्रश्न काय दिलाय एकदा पूर्ण वाचायचा. विच मिनिमम नंबर सबट्रॅक्ट फ्रॉम 24,332 देन द नंबर. डेफिनेटली डिव्हिजिबल बाय 5. मी आधी ऍडिशन देत होतो, आता मी सबट्रॅक्शन दिलंय. काय दिलंय? सबट्रॅक्शन. हे बघितलं का तू? सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट दिलंय. सबट्रॅक्ट. वजा करायचे, वजा. आधी ऍड नाही करायचे आपल्याला. प्रश्न वाचा, उत्तर व्यवस्थित द्या, घाई गडबड करू नका. कळतंय का? प्रश्न नाही समजला. प्रश्न असा आहे की ह्या संख्येला जर आपल्याला 5 ने भाग द्यायचा असेल, 5 ने हा नंबर डिवाइड करायचा असेल, तर त्यामधून कोणता मिनिमम नंबर जर मायनस केला तर तो नंबर 5 च्या टेबलमध्ये येईल किंवा 5 ने तो डिवाइड होईल. बघ, मग आता ह्या नंबरचा जर आपण विचार केला, हा, व्हेरी गुड, 2. ऑप्शन 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. बघा, तुम्ही जर यातून 2 मायनस केला तर बघा तुमचा नंबर काय होईल? 2 मायनस केल्यानंतर 0 कुठे रे? ऑप्शन मध्ये 0 नाहीच ना. या नंबर मध्ये जर 0 नंबर तोच राहील. जर आपण 24,332 मधून जर 2 लेस केला म्हणजे मायनस केला, तर तुमचा नंबर काय तयार होईल? 24,330. आणि आपल्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 येईल का नाही? हो मग सर. तरच आपला नंबर 0 आला तर किंवा 5 आला तरच डिवाइड होतो ना 5 ने. आलं का लक्षात? हो सर. मग चला लिहा मग व्यवस्थित. सर लिहिलं. लिहिलं? ओके ओके ओके. देऊ का मग पुढे एक्झाम्पल? येस सर. ओके, ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल हे तुमच्या समोर देतो आहे मी. नंबर चेंज करून नंबर आहे
समोर नंबर आहे तुमचा. चला बघूया किती जण करेक्ट आन्सर देत आहे. विचारपूर्वक उत्तर द्या बरं का, चुकीचं उत्तर देऊ नका, घाई गडबड घोटाळा करू नका. नाही समजलं तर पुन्हा विचारा, मी पुन्हा सांगेल. ठीक आहे, घाई करायची नाही. सर बोला बोला बोला. बोला, कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी बोलत चला. नाही समजलं. हे बघा, तुम्ही प्रश्न वाचला का? ज्याला नाही समजलं त्याने बोला, बाकीचे आवाज म्यूट ठेवतील. हो सर. बाकीचे आवाज म्यूट ठेवा, प्रश्न वाचायचा आहे, ज्याला नाही समजलं त्याने. कोणाला नाही समजलं? कोणीतरी बोललं सर मला नाही समजलं. कोणाला नव्हतं समजलं? हा सर बोल. माझं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचतं. पण तू तुझं नाव का टाकलं नाही ते सांग. तुझं नाव काय ते सांग मला. संग्राम बाळासाहेब जाधव. मग संग्राम या ठिकाणी तू मोबाईल नंबर टाकलाय, आता मला कसं कळणार तुझं नाव संग्राम आहे म्हणून? हा, इथे तू जॉईन झाला का त्या ठिकाणी तुझं नाव टाकायचं, एवढं छान नाव आहे आणि तिथे मोबाईल नंबरची जाहिरात करतोय, कसं काय चालेल सांग बरं? इथं मस्त नाव टाकायचं ना, संग्राम. काय रे संग्राम शिवडी, बरोबर ना? असं नाव टाकायचं जॉईन झाल्यानंतर, संग्राम जाधव. ठीक आहे, बरोबर की नाही? मला काय काय उत्तर आलं का? काय म्हटली समृद्धी, मला कळालं नाही. उत्तर आलं का माझं? हो, तुमचं उत्तर हे बघा ना, तुम्ही उत्तर दिलं का लगेच इथे चॅट बॉक्स मध्ये दिसतं, बघायचं का तुम्हाला? हे बघा, हा मेसेज, हे चॅट बॉक्स, आणि तुम्ही उत्तर दिलं का हे बघा तुमचं नाव दिसतं बघा. मला आलं का तुम्हाला लक्षात येतं? हे बघा, हो सर. दिसतंय का तुम्हाला? कोणी उत्तर दिलंय सांगा ना. सर्वात फास्ट का? सर्वात फास्ट उत्तर आपल्याकडे आलेलं आहे रामचं. रामने सर्वात फास्ट उत्तर दिलंय, राम सावंत. राम तुझं धुळे ना रे? राम तू धुळ्याला आहे ना का पुणेला? पुणे पुणे, हा पुणे. चला, पुण्यातून सर्वात फास्ट उत्तर आलं बरं का. बघा, पुण्याचं उत्तर एवढं लवकर आलंय. तुम्ही एवढ्या निफाड मध्ये जवळ असून तुमचं उत्तर का बरं येत नाही रे? आपलं लासलगाव, निफाड, विंचूर, नाशिक, कुठे आहे तुम्ही? पुण्यातून उत्तर, पुण्यातून एवढं फास्ट उत्तर येत आहे आपल्याकडे, आणि तुम्ही बघा तुमचं उत्तर का बरं येत नाही रे लवकर? उत्तर किती नंबरला आलं? हे काय बघ ना, नंबर समोरच आहे ना. हे बघा तुमच्या समोर खाली वर करतो मी, बघा मोजा तुम्ही तुमचा नंबर किती नंबरला आहे. संग्रामने बघा, अरे संग्राम चौथीलाच आहे तरी त्याने बघा 3 नंबरला उत्तर दिलंय, पहा बरं, आणि तू चौथीलाच आहे. वा 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 संग्राम, वा, पहा बरं, वा वा वा, छान. पहा बरं का, 5वीच्या पोरांनो, तुम्हाला 4थीचे मुलं भारी पडतायत. विचार करा, पुढे जायचंय का नाही. नाही तर मग असं होईल कासवासारखं सशासारखे, माहिती ना गमत? काही मुलांना सवय असते, सर मला सगळं येतं सगळं येतं सगळं येतं, आणि अजिबात अभ्यास करते नाही. मग काय होतं माहिती ना ते? कासव काय करतं, हळूहळू चालत राहतं, आणि काय होतं पुढे निघून जातं. तसं आपल्या क्लासमध्ये नको व्हायला. 4थीच्या मुलांना जास्त मार्क पडायचे आणि 5वीच्या मुलांना पडायचे नाही, बरोबर की नाही? बघा, पुण्यावरून पटकन उत्तर आलंय आणि इथले जवळच्या मुलांना उत्तर देता येत नाही. पहा बरं, वा वा वा, चला छान. नाही दिसत आहे. काय सांगतो, परत एकदा जॉईन करून बघ, रिजॉईन कर क्लास, स्क्रीन नसेल दिसत तर. सांगता का? हो हो, हे बघा, इकडे लक्ष द्या. प्रश्न काय होता?
42,879 या संख्येला 5 ने भागण्यासाठी त्यामधून कमीत कमी किती वजा करावे? Which minimum number subtract from 42,879 then the number divide by 5. आता काय करायचंय तुम्हाला? एकदम सिंपल आहे. हा नंबर 5 ने जर डिवाइड करायचा आहे तर एक तर त्या नंबरचा आपल्याला सबट्रॅक्ट करावा लागेल कुठला तरी नंबर त्यामधून, बरोबर. आता तुम्हाला जर नंबर घेतला तुम्ही, हा नंबर बघा काय आहे 42,879. आपल्या कामाचा प्लेस कुठला आहे रे? तर आपल्याला फक्त युनिट प्लेस बघायचं, बाकीच्या नंबरशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त लास्ट डिजिट बघा. लास्ट डिजिट काय रे इथे तुमचा? 9. आपली टेस्ट काय सांगते? आपली टेस्ट काय सांगते? एक तर युनिट प्लेसला तुमचा 0 आला पाहिजे किंवा मग 5 असला पाहिजे. पण यांनी काय सांगितलं माहिती का? आपल्याला सांगितलंय सबट्रॅक्ट करा. आता असा कोणता नंबर आहे की जो सबट्रॅक्ट किंवा वजा केल्यानंतर आपला एक तर 0 येऊ शकतो किंवा 5 येऊ शकतो? 4 किंवा 4, बरोबर. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे की नाही? बघा, आपण जर या 9 मधून हा 4 मायनस केला तर आपलं उत्तर इथे काय येईल? 5 होईल का नाही? म्हणजे आपला हा नंबर काय तयार होईल? 42,875 होईल का नाही? आणि ज्यावेळेस हा नंबर होईल त्याच वेळेस आपला नंबर काय होईल? डिवाइड होईल. आलं का लक्षात? कळालं का मग सर्वांना आता? बघा, चला आता बघूया सर्वात फास्ट उत्तर कोण देतंय बरं का. हा बोला 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 बोला. होमवर्क द्या ना. अरे झाले का? 8 वाजले का? अरे लक्षातच नाही आलं मला. बर, होमवर्क द्यायच्या आधी एक प्रश्न देतो, तो सोडवा, बघूया कोण फास्ट उत्तर देतंय. हा चला, हा आहे तुमच्या समोर प्रश्न सर्वात फास्ट उत्तर देण्यासाठी, आणि इथे मी देतोय नवीन नंबर. ठीक आहे, नंबर असा आहे 46,333. एकदम सोपा आहे. बघूया आता कोणाला उत्तर येतंय बरं का. चॅट बॉक्स मध्येच टाका, बघूया कुठून उत्तर सर्वात फास्ट येतंय. हा, तुम्ही उत्तर देईपर्यंत मी पुढे प्रश्न. वा वा वा, बघा आलं उत्तर फास्ट. वा वा वा, छान छान, एकदम मस्त, व्हेरी गुड. वा वा, असे हुशार पोरं पाहिजे. पहा बरं पटकन किती उत्तर देत आहेत. अरे समजतंय का नाही? लगेच कळतो तुम्ही उत्तर दिल्यावर. तुम्ही उत्तरच नाही दिलं तर बघा 25 स्टुडंटने आन्सर सुद्धा दिलं. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. किती मस्त विद्यार्थी. पहा बरं आपल्याकडं सर्वात फास्ट बघा निफाड मधून उत्तर आलंय. वा वा वा, अर्णव कडून उत्तर आलंय बरं का सर्वात फास्ट. वा 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 अर्णव. त्यानंतर 2 नंबर पण निफाड मधूनच आहे, वेदिकाने उत्तर दिलंय. वा वा वा. हे कोण आहे? रवींद्र पंडित चव्हाण. रवींद्र पंडित चव्हाण कोण? रवींद्र कोणाचं नाव आहे रे? चव्हाण कुठला आहे रे तू? नाही चंदन, सॉरी, पिंपळगाव बसवंत. ओके ओके, तुझं नाव रवींद्र आहे का रे? का पप्पांचं नाव आहे? चंदन. चंदन नाव काय आहे? आज तुझा पहिला दिवस होता ना? अरे माईक म्यूट केला वाटतं. रवींद्रच नाव आहे का तुझं? आवाज नाही येते. हॅलो सर. हा बोल. माझं नाव स्वरा चंदन आहे. माझ्या पप्पाचं नाव होतं. माझं आज फर्स्ट डे. ओके ओके स्वरा, तुला कळालं का मी आज जे शिकवलं ते? हो सर. वा वा वा, व्हेरी गुड. तू तर आज 3 नंबरलाच उत्तर दिलंय, फास्ट उत्तर दिलंय. वा वा, छान, व्हेरी गुड. चला, कुठे गेलं ती चॅट बॉक्स? थँक्यू सर. वेलकम. चला, तर तुम्ही दिलेलं उत्तर ज्यांना समजलं नाही आज त्यांच्यासाठी मी उत्तर सांगतो. हा बोला, कोणाचं काय अडचण? सर मी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकते पण माझं नाव येऊन नाही राहिलं. काय सांगतो? काय नाव आहे तुझं? श्लोक. तुझं नाव सांग.
श्लोक सोनवणे. श्लोक सोनवणे, तुझं नाव येत नाहीये. ओके, थांब आपण बघूया श्लोकचं नाव का बरं येत नाही. श्लोक आहे का हरवलाय कुठे, बघू द्या बरं मला. श्लोक 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 सोनवणे. श्लोक, तुझ्या नंबर मध्ये तू असा काही नंबर टाकेल का 742927? नाही नाही. तुझं नाव थांब बरं मला बघू दे. तुझं नाव आहे का आधी, आपण ते बघू जेवढे जॉईन झाले त्याच्यामध्ये. श्लोक सोनवणेच नाव आहे. बर, तू चॅट बॉक्स मध्ये गेला का? हा, 4 नंबरलाच उत्तर टाकेले फोन मध्ये, या फोन मध्ये. त्या फोन मध्ये 4 नंबरलाच उत्तर टाकलं होतं. ओके, थांब बघू आपण. वेदिका, राम, अभिनव, संग्राम, महेश्वरी, ओम, रंजन. तुझं नाव का बरं नाही आलं? तुझून तिथं सेंड नसेल गेलं ना, पण त्याच्या पुढे सेंडचं एक ऑप्शन आहे, तू सेंडच नसेल गेले. हे बाई असा, हे बाणा स्टोन रे, याच्यावर क्लिक केलं होतं का खाली तू? हे बघ इथं याच्यावर क्लिक केलं होतं का? तू नुसता नंबर टाकला पण हे दाबल्यानंतर हे उत्तर, याच्यावर क्लिक केलं का तू? हा केलं होतं. सर, बरं आता परत डबल नाही आला अजून पण. बघ बरं, टाक बरं पुन्हा एकदा. तिथे नंबर टाक आणि सेंड वर क्लिक कर बरं. का नाही आलं बघू तर आपण पुन्हा एकदा. ओके, तुझ्याकडून सेंडच नाही झालं रे. तू फक्त काय केलं, उत्तर टाकलं पण ते सेंड नाही झालं. अलग लक्ष दे. बघ याच्यावर हा, तिथं ना समृद्धी नाव येतं. समृद्धी नाव येतं. हा, सेंड वर क्लिक केल्यावर कर बरं परत एकदा, मला पाहू दे. सर मी समृद्धी टाके. हो ना, थांब ना जरा, मला बघू दे ना. तू टाकलं तर येईल ना रे, तुझं नावच नाही आलं. बघ बरं, तू टाकलंच नाही ना. तू सेंड वर क्लिकच केलं नाही. याच्यावर तुला सांगितलं ना मी, या बाणावर क्लिक करायचं. तू उत्तर टाकलं की ह्या बघ इथं बाण असतो बघ एक, आहे का नाही, त्याच्यावर क्लिक केलं का मगच उत्तर येईल माझ्याकडे, त्याशिवाय येत नाही, मला दिसणार पण नाही. ठीक आहे. बर, चला आता ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी समजून सांगतो. बघा इथे नंबर काय होता तुमचा, 46,333. प्रश्न तोच आहे की याच्यातून कोणता नंबर मायनस केला तर तुमचं उत्तर काय होईल. 5 ने डिवाइड झालं पाहिजे. यातून जर आपण यातून जर आपण 3 मायनस केला तरच आपलं उत्तर इथे 0 येईल का नाही युनिट प्लेसला. अलग लक्षात. हो सर. म्हणून आपलं उत्तर काय असेल, तर आपलं उत्तर असेल या नंबर मधून आपल्याला 3 मायनस करावं लागेल. आलं लक्षात? कळलं का? हो सर. चला आता तुम्हाला होमवर्क जरा माझा आजचा वेगळा होमवर्क आहे. होमवर्क एकदम सोपा आहे. तुम्हाला आजचा होमवर्क काय बघा, एकदम सिंपल आहे. तुम्ही असे कोणतेही 10 नंबर सांगायचे. कुठले 10 नंबर्स, कुठलेही 10 नंबर्स की ज्या नंबरला तुम्ही 4 आणि 5 दोघेंनी डिवाइड करणार. तुम्ही काय करायचे, असे नंबर लिहायचे 10 कुठलेही की ज्यांना 4 ने पण ते डिवाइड झाले पाहिजे आणि कशाने डिवाइड झाले पाहिजे, 5 ने पण डिवाइड झाले पाहिजे. आणि ज्यांना नाही समजलं की सर तुम्ही सांगा, तर त्यांच्यासाठी मी हे 5 उदाहरणं देतो. तुम्ही सांगायचं ते 4 ने आणि 5 ने कशाने डिवाइड होतं. ठीक आहे. पण बाकीच्या विद्यार्थ्यांनी मात्र तुमच्या मनाने लिहायचंय. ठीक आहे. हे 5 एक्झाम्पल कोणासाठी, ज्यांना लक्षात, सगळ्यांनी सोडवा, चला जाऊ द्या. आणि 5 तुमच्या मनाने 10 उदाहरणं असेच लिहायचे की असे नंबर लिहायचे की ते 5च्या टेबल मध्ये पण येतात आणि 4च्या पण आले पाहिजे, म्हणजे त्यांनी डिवाइड झाले पाहिजे. ठीक आहे. सर PDF पाठवणार आहे. हो, ही काय लगेच देतो तुझ्यासाठी. ही आली PDF ग्रुप मध्ये. 1 मिनिट. बघ बरं, धारणगावला पोहोचली का? धारणगावला पोहोचली का बघून घे. आरोही आली का? हो सर. अरे वा, पोहोचली धारणगावला, म्हणजे बाकीच्यांकडे पण पोहोचली.
ठीक आहे, चला इथे आपण थांबूया. बाय.